स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज मी जाणार आहे माझ्या माहेरी। तर माहेरी जाताना मी आमच्या झाडाचे फळं वगैरे असतील तर घेऊन जात असते। यावेळेस डाळिंब आलेले आहेत छान, तर डाळिंब तोडत आहे। मागच्या वेळेस मी केळी घेऊन गेले होते, तर मुलांना खूप आवडली केळी। केळीचे चिप्स पण मुलांना आवडतात, पण यावेळेस झाडांना केळी अजिबात नाही, सर्व केळी संपलेल्या आहेत। काही लाल झालेले डाळिंब असे फुटले, तर मी ते तोडले नाही, पक्ष्यांना खाण्यासाठी असेच ठेवले। सध्या झाडाला भरपूर डाळिंब आलेले आहेत, पण छोटे आहेत, त्यामुळे मी मोठे मोठे होते 2-3 तेच तोडले, नाहीतरी छोटे तोडून काही फायदा नाही, कच्चे निघतात। हे डाळिंब पण मोठे झालेले दिसत आहेत, पण जास्त कलर आलेला नाही, पण ते गोड लागतात, त्यामुळे मी ते तोडून घेतले। गावाला जाण्याची सर्व तयारी झालीच होती। मी डाळिंब तोडत होते तोपर्यंत रिक्षाही आली आणि आम्ही पटकन रिक्षात बसलो आणि स्टेशनला आलो। स्टेशनला आल्याबरोबर गाडीचा टाईम झालेलाच होता। तिकीट काढोस्तोवर गाडीही आली आणि 5 मिनिटातच आम्ही गाडीमध्ये बसलो। गाडीत बसल्यानंतर आम्हाला व्यवस्थित सीट मिळाली। गाडीत बसल्यानंतर जाताना हिरवेगार रानं दिसत असतात, पण यावेळेस पाऊस पडला नाही, तर कुठेही पेरण्या झालेल्या दिसत नाहीत। कालच यांनी बाजारातून जांभळं आणले होते, तर आम्ही काही जांभळं खाल्ले आणि काही जांभळं उरले होते, तर गाडीत खाण्यासाठी आम्ही जांभळं एका कॅरीबॅगमध्ये टाकून आणले। आणि इथे बघा मस्त जांभळं आम्ही खात आहोत। ट्रेनमध्ये बसून काही ना काही खायला मस्त मजा येते, पण मी घरूनच काही ना काही आणत असते। तर यावेळेस जांभळं आणले आणि खूप छान होते गोड जांभळं। जांभळं खाल्ल्यानंतर जांभळाच्या बिया मी एकत्र करून ठेवल्या, कारण ट्रेनमधून आपण जांभळाच्या बिया असेच न फेकता जिथे जमिनी दिसते ना रिकामी तिथे फेकायच्या, जेव्हा ट्रेन स्लो होते किंवा मग बघा अशा रस्त्याच्या कडेने शेत रानं असतात त्या कडेला फेकायच्या आणि बिया फेकताना सांभाळून फेकायच्या, जास्त बाहेर हात काढायचा नाही, दरवाजातून फेकायच्या नाही। गाडी स्लो झाली ना तेव्हा हळूहळू फेकायच्या बिया। आपण जेवढ्या बिया फेकल्या त्यामधून थोडे तरी झाडं येतील आणि त्या झाडाचे फळं गोरगरिबांना वाटसरूंना खायला भेटतील। आम्ही घरून निघताना दोघांनी जेवण केलं होतं, पण संघर्ष जेवला नव्हता, तर मी त्याच्यासाठी डबा घेऊन आले होते, तर त्याने ट्रेनमध्येच जेवण केलं। प्रवासामध्ये एकट्याने प्रवास केला तर वेळ जात नाही आणि गावही लवकर येत नाही, पण फॅमिलीसोबत असेल ना तर बोलता बोलताच गाव येऊन जातं। तसेच आमचं काही झालं। बोलता बोलता संभाजीनगर आलं। संभाजीनगरला आल्याबरोबर छत्रपती शिवरायांचं दर्शन घडलं। जून महिना लागल्यापासून छत्रपती संभाजीनगरला एकदाही पाऊस पडला नव्हता। आम्ही आल्याबरोबर पावसाचं आगमन झालं बघा। पावसानेही आमचं स्वागत केलं। रिमझिम का होईना थोडासा पाऊस पडला आणि असं वाटलं होतं की खूप पाऊस पडेल, पण थोडासाच पडला। हां, पैसे द्या तुम्ही, आम्ही घेतो बॅगा। पाऊस नव्हता म्हणून ते चालू आहे। इथे आल्याबरोबर आम्ही मुलांसाठी केळी वगैरे घेतली आणि त्यानंतर घरी आलो। घरी आल्यानंतर फ्रेश झालो आणि त्यानंतर मुलांसाठी मी काय काय खाऊ आणला ते मी मुलांना देत होते। आणि इथे मी कढीपत्ता आणला माझ्या घरचा, कारण की आपल्या घरी भरपूर मोठं कढीपत्त्याचं झाड आहे। आईच्या घरी पण आहे झाड, पण छोटं आहे कुंडीत लावलेलं। माझ्या घरी मोठं झाड आहे, त्यामुळे मी येताना नेहमी कढीपत्ता घेऊन येत असते। चायनीज वाले कोण कोण? आम्ही आल्याबरोबर वहिनींनी चहा ठेवला, पण इथे मी चहा आणून दिला यांना, कारण की पाणी आलेलं होतं। वहिनी आणि माझी भाची पाणी भरत होत्या आणि तेवढ्यामध्ये माझी मोठी भाची पण आली। वेलकम दीदी। हॅलो हॅलो। माझ्या बहिणीचा मुलगा डॉक्टर झाला आहे आणि त्याला डिग्री भेटली, त्याबद्दल कॉलेजमध्ये कार्यक्रम होता। कार्यक्रमाला सर्वजण गेले होते। ज्या दिवशी मी आले ना आमच्या घरून संभाजीनगरला, त्याच दिवशी हा कार्यक्रम होता। कार्यक्रम दुपारचा होता आणि आम्हाला घरी यायला संध्याकाळ झाली, त्यामुळे आम्ही कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही। पण घरचे सगळेजण कार्यक्रमाला गेले होते, तर तिथे भरपूर व्हिडिओ शूटिंग काढल्या, फोटो काढले, तर तेच फोटो आणि व्हिडिओ आम्ही टीव्हीवर पाहत होतो। आता आले ग सगळ्यांच्या आमच्या आम्ही सर्वजण फोटो वगैरे पाहत होतो। तेवढ्यामध्ये माझ्या छोट्या बहिणीचा फोन आला, व्हिडिओ कॉल होता, तर व्हिडिओ कॉलवर आम्ही सगळे बोलत होतो।
फोटो काढते म्हणून तिकडचं दाखव हा ते दाखव लकी दादा आले होते. मग काय करू उद्या उद्या गोड्या उद्या जेवायला बोलले ते तुम्ही बी जेवायला आमरस खायला ये. आमरस खायला अमृतपुरी उद्या पाणी तर अशा पद्धतीने आजचा दिवस खूप छान गेला. खूप आनंदाचा दिवस होता. सर्व फॅमिली मिळून आम्ही फोटो बघत होतो, व्हिडिओ वगैरे सर्व एन्जॉय करत होतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इकडचे पोरं वेगळे करेल तिकडचे वेगळे.